बातमीपत्र सविस्तर पाहूया। मोठ्या बातमीपत्राची सुरुवात करूया। पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये सध्या वाद समोर आलेले आहेत। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र सरकारकडून पालकमंत्री निवड रद्द करण्यात येत आहे। नाशिकमध्ये महायुतीमध्ये रस्सीखेच तर रायगडमध्ये देखील शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीमध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे। त्यामुळे हा निर्णय पुढे काय होणार आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। रायगडमध्ये भरत गोगावले, आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच पाहायला मिळते, तर नाशिकमध्ये देखील गिरीश महाजन यांच्यामुळे वाद निर्माण झालेला आहे। नाराजी होती आणि या नाराजीचं रूपांतर आंदोलनामध्ये झालं। गेले 2 दिवस आपण ते पाहिलं। आज सकाळीच आमची दुपारी मीटिंग झाल्यानंतर राजीनामा सत्र सुरू झालं। संपूर्ण जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आणि त्या आंदोलनाची दखल, या नाराजीची दखल आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी घेतली। त्याचबरोबर शिंदे साहेबांनी सुद्धा याची दखल घेतली। अजितदादांनी याची दखल घेऊन या नियुक्तीला स्टे दिला। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। किरण गोटूर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। किरण, रायगड आणि नाशिक पालकमंत्रीपदासंदर्भातला वाद हा समोर आलेला आहे। याआधी देखील अनेक या पालकमंत्रीपदावरून चर्चा झाल्या। नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रीपदासंदर्भात रस्सीखेच कशी पाहायला मिळते, स्थगिती दिलेली आहे। मात्र पुढे काय निर्णय होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष असेल। महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल, कारण मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर जवळपास 1 महिना दीड महिन्यानंतर पालकमंत्री पद हे वाटप करण्यात आलेले होते आणि त्यातच अवघ्या 12 तासांमध्ये रायगड आणि नाशिक या दोन्ही पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कारण नाशिकमध्ये जर आपण विचार केला तर नाशिकमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना महायुतीमधले तिन्ही पक्षांनी दावा केलेला होता, पण अखेर ही जी जागा आहे, नाशिकचं जे पालकमंत्री आहे ते भाजपकडे गेलेलं होतं। पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या विरोधामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे। रायगडमध्ये सुद्धा हीच परिस्थिती झालेली आहे। रायगडमध्ये शिवसेनेने दावा केलेला होता, पण ही जागा जी आहे ती राष्ट्रवादीकडे गेली। पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळालेलं होतं। त्यामुळे महायुतीमध्ये इथले जे पक्ष आहेत खरं तर त्यांनी विरोध केल्याने रायगड आणि नाशिक या दोन्ही पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे। नाशिकमध्ये कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आहेत, त्यांच्यामुळे ते पद जे आहे ते त्यांच्याकडे देण्यात आलेलं होतं, पण राष्ट्रवादी आणि शिवसेनेने विरोध केल्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता जी माहिती कळते त्या माहितीनुसार रायगड आणि नाशिक या दोन्ही पालकमंत्री पदावरती शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये समझोता होऊ शकतो, अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। रायगडची जे पालकमंत्री आहे पद ते जर शिवसेनेने घेतलं तर नाशिकचं पालकमंत्री पद हे राष्ट्रवादीला जाईल, अशा पद्धतीचं माहिती कळते। पण मुख्यमंत्री दाऊद दौऱ्यावरती आहेत, ते मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आल्यावरतीच या सगळ्या संदर्भात निर्णय होईल, अशा पद्धतीचं माहिती कळते। पण किरण, नाशिकमधला हाच वाद थांबवण्यासाठी महायुती सरकारनं याच्यावरती गिरीश महाजन यांची वर्णी लावली, ती स्थगिती दिली। मात्र माणिकराव कोकाटे आणि दुसरीकडे दादा भुसे यांच्यामध्ये जी रस्सीखेच सुरू आहे पालकमंत्री पदावरून, जर गिरीश महाजन यांची स्थगिती जर आता करण्यात आलेली आहे तर पुढे नेमकी काय शक्यता आहे? नाशिकच्या राजकारणामध्ये कोणत्या नावाची चर्चा आहे? खरं तर नाशिकसाठी एक निर्णय होईल असं आता तरी वाटत नाही, कारण नाशिक आणि रायगड ह्या दोन्ही बाबत हे निर्णय एकत्र होईल अशा पद्धतीचं माहिती कळते। आता रायगडमध्ये नाशिक जे रायगडचं पालकमंत्री पद आहे ते राष्ट्रवादीकडे गेलेलं आहे, पण त्या जागी शिवसेनेने दावा केलेला आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे। राष्ट्रवादी, सेना आणि भाजप या तिन्ही पक्षांनी दावा केलेला होता। त्यामुळे रायगडचं जर पद आता शिवसेनेकडे गेलं तर नाशिकचं पालकमंत्री पद हे राष्ट्रवादीकडे जाईल, अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। पण मुख्यमंत्री आल्यावरती त्या सगळ्या संदर्भात जे निर्णय होईल अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। अगदी धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।